पुढच्या घडामोडीकडे ठाकरे गटाचे आणि वंचितचे नगरसेवक सोबत घेत चंद्रपूरमध्ये सत्ता आणणार असं जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गटात सुद्धा हालचाली जोरदार सुरू आहेत। काँग्रेसकडून सुद्धा सत्ता स्थापनेविषयी विश्वास व्यक्त केला जातोय। अशातच आता किशोर जोरगेवार यांचा हा दावा समोर येतोय। ठाकरे गटाचे आणि वंचितचे नगरसेवक घेऊन सुरू झाले, तशा हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे। तुम्ही मंत्री अशोक उईके सोबत आता बैठक घेतलेली आहे, काय फॉर्म्युला भाजपचा ठरतोय? महापौर भाजपचा होईल का? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या घडामोडी घडतात आहे, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकजी उईके यांच्यासोबत भेट घेत त्यांचे मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे। काही जे उभाटा आहे, वंचित आहे, अपक्ष आहे, या सगळ्यांशी बोलणं चालू आहे आणि निश्चितपणे याच्यातून एक सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे। जे इतर पक्ष आहेत त्यांच्याशी बोलणं आतापर्यंत झालेलं आहे, ते सकारात्मक आहेत का? आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत फायनल चर्चा जी आहे ती सुद्धा आजच होणार आहे का? हो, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही भेट घेतली, बैठक घेतली। एकंदरच पूर्ण निवडणुकीचं चित्र विश्लेषण त्यांना सांगितलं आणि पुढे काय होऊ शकते, काय काय आपल्याला संधी आहे त्याच्यासुद्धा चर्चा झाली आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निर्देश दिले, सांगितलं, सूचना केल्या की आपण या पुढे जावं आणि उभाठा, वंचित आणि इतर अपक्षांसह या ठिकाणी आमची बोलणी सुरू आहे। बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे। कालची बैठक सीएम साहेबांसोबत झाली, माननीय पालकमंत्री महोदयांसोबत आता बैठक झाली। दुपारी 2 वाजता आमची पुन्हा एकदा बैठक होईल आणि त्यामध्ये अंतिम तोडगा निर्णय होईल असं मला अपेक्षा आहे। बहुमताचा जो आकडा आहे तो गाठण्यासाठी काय फॉर्म्युला शेवटचा ठरतोय? म्हणजे कोणाकोणाला सोबत घ्यायचं, किती लोकांना सोबत घ्यायचं? काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा भाजपला फायदा होतोय का? कारण 2 गट पडलेले आहेत आणि त्यांची मतमतांतर समोर येत आहेत, माध्यमांसमोर त्यांची एकमत भूमिका होत नाही आणि याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये होतोय असं चित्र पाहायला मिळतंय। आमच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहे। एक पर्याय जो उभाटा आणि वंचितचा 8 लोकांचा गट रजिस्टर्ड झाला आहे, त्यांच्यासोबत 2 अपक्ष आहे, ते 10 आहेत, जी 10 आम्हाला आवश्यक आहे। दुसरा असं एक, जेव्हा काँग्रेसचे 2 गट झाले त्यानुसार एक काँग्रेसचा मोठा गट आमच्यासोबत येण्याच्या मनस्थितीत दिसतो आहे। तर त्याच्यामुळं शेवटी बहुमत कोणाचं आहे? म्हणजे ते राजकारणात काही सगळ्याच गोष्टी सांगितल्या जात नाही। एवढंच आम्ही सांगतो की काँग्रेसचा एक गट, त्यांना हे सगळं पाहून नैराश्य आलं आहे, त्यांच्यावर जनतेचा दबाव वाढतो आहे की या ठिकाणी काँग्रेस काही स्थिर शासन देऊ शकत नाही, विकासाचा एजेंडाच नाही त्यांच्याकडे, केवळ आणि केवळ सत्तेकरता या ठिकाणी भांडण करायचं हेच हे दिसतं आहे। आणि म्हणून काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत 27, त्याच्यापैकी एक मोठा गट आमच्याशी कडे सोबत येण्याच्या मानसिकतेमध्ये दिसून येत आहे, परंतु त्याचा अजून मानसिकतेमध्ये दिसतो आहे। तुम्ही म्हणता की ठाकरे गट आणि जे काही वंचित बहुजन आघाडीचे लोक आहेत, अपक्ष आहेत, त्यांचा एक 10 जणांचा गट तुमच्यासोबत येण्याची आता तयारीमध्ये आहे, त्या फॉर्म्युलावरती आता प्राथमिक चर्चा होते आहे। दुसरीकडे तुम्ही म्हणताय की काँग्रेसचा एक मोठा गट सुद्धा तुमच्याकडे येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। काँग्रेसचा गट सोबत घेण्यामागे वरिष्ठ पक्ष, त्याच्यामध्ये वरिष्ठ नेते सहभागी आहेत की स्थानिक पातळीवरून हा फक्त निर्णय होतोय? कारण चंद्रपुरातलं स्थानिक राजकारण सध्या माध्यमांवरती चर्चेमध्ये आहे, 2 नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत, त्यामध्ये तुम्ही म्हणताय आता की काँग्रेसचा एक गट तुमच्यासोबत यायला तयार आहे। हे बघा की काँग्रेस हे नेहमीच निवडून येतात ते, परंतु त्यांचं स्प्लिट होत असते आणि यापूर्वी 3दा असं झालेलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये। त्यामुळे यावेळी सुद्धा ती संधी आहे